माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. विनायक राऊतांनी केलेल्या अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला सुनावणी. मात्र सुनावणी आधी पोलीस अटकेची कारवाई करू शकतात. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी बातमी. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच 48,000 कोटींचं वीज बिल माफ. शेतकऱ्यांची पाटी कोरी करणार. सभागृहात जल्लोष. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक. फडणवीसांसोबतच्या पटेल तटकरेंच्या बैठकीनंतर चर्चा. पवार गट सोबत आल्यास मंत्रिपदाचं वाटप कसं करावं यावर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. मतदारसंघ फेररचनेत सर्व राज्यात सरसकट 50% जागा वाढण्याचा प्रस्ताव केंद्रानं दिल्यास विचार करू. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. तर दुरुस्त्या केल्यास विचार करू. खासदार संजय राऊतांची भूमिका. एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत तासभर चर्चा. बंडखोर 6 खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन चर्चेत सहभागी. मतदारसंघाच्या विकास कामाबाबत भेटल्याचा शिंदेंचा खुलासा. मुंबईच्या कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला भीषण आग. कार जळून खाक. इतर वाहन चालकांचा गाड्या सोडून पळ. काही काळ वाहतूक कोंडी. मोशीत दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड मनपाचा दणका. पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचं निलंबन. एबीपी माझानं हा मुद्दा लावून धरला होता. आज सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. पुण्यातही मुसळधार पाऊस. तर रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी. माऊली माऊली जयघोषात नीरा नदीत संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं स्नान. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग. दत्तघाटासह नदीच्या तीरावर भाविकांची एकच गर्दी.